तर चित्रपटांमध्ये गझल का नाही येऊ शकली? गझल ही शब्दप्रधान गायकीमध्ये येणारी रचना आहे. त्या शब्दांना त्या संगीताने न्याय मिळाला की नाही, तर ह्याचं उत्तर नाही असं येतं. तुझ्या दृष्टिकोनातनं ह्या गोष्टी अजून चॅलेंजिंग होत जाणार आहे की कुठेतरी लोकांना बुद्धी परत येणार आहे? तुला अक्षरशः सांगतो, पेशंटला ट्रीटमेंट करताना सुद्धा मला चाल सुचलेली आहे. म्युझिकल लिरिकल मॅजिकलमध्ये आज माझ्यासोबत जो गेस्ट आहे तो स्पेशल आहे. त्या गेस्टचं नाव आहे डॉक्टर केदार वळसंकर. डॉक्टर केदार हा एक पुण्यातला पहिला ओझोन थेरपिस्ट आहे, पण सोबतच तो एक उत्तम संगीतकार आणि गायक आहे. केदार गझल स्पेशलिस्ट आहे. गझलचं मराठी संगीतामधलं स्थान, मराठी चित्रपटामधलं स्थान याच्यावरती आम्ही विशेष चर्चा करणार आहे. डॉक्टर केदार वळसंकर यांनी नुकताच त्यांचा गझल भरारी नावाचा कार्यक्रम सुद्धा लॉन्च केलेला आहे. तर या कार्यक्रमाबद्दल, गझलबद्दल आणि डॉक्टर आणि संगीतकार यामध्ये कसा बॅलन्स तो साधतोय याच्याबद्दल आपण डॉक्टर केदार वळसंकरकडून जाणून घेऊया. चलूया पॉडकास्टकडे. नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहेत आज डॉक्टर केदार वळसंकर. केदार हा पुण्यातला पहिला ओझोन थेरपिस्ट डॉक्टर आहे, पण त्यासोबत तो एक उत्कृष्ट संगीतकार आणि उत्कृष्ट गायक आहे. मला त्याचा आज संगीताचा प्रवास ऐकायला मिळाला. हा सगळा प्रवास तुम्हाला सुद्धा ऐकायला मिळायला हवा, म्हणून आज आम्ही इथे बसलो आहोत. केदार वळसंकर, नमस्ते. मला तुझ्या संगीताचा प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि तुझ्या डॉक्टरीसोबत जेव्हा तू हे सगळं करतोस, म्हणजे गाणी म्हणतोस, संगीत देतोस, हे सगळं तू कसं बाबा सांगड करतोस, या सगळ्या गोष्टींची हे जाणून घ्यायचं आहे. प्लीज. सर्वात प्रथम अंबरीश, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. म्युझिकल, लिरिकल आणि मॅजिकल अर्थात MLM नावाच्या या पॉडकास्टला तू सुरुवात करतोयस. आणि त्या तुझ्या या पॉडकास्टच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा. तू जो आत्ता प्रश्न विचारलास की मी मेडिकल प्रोफेशनच्या सोबत गाणी कंपोज करणं आणि गाणे कसं काय करतो, मुळात मी निसर्गोपचार तज्ज्ञ आहे. त्यातच माझं मास्टर्स झालं आहे आणि आम्हाला निसर्गोपचारामध्ये संगीत हा एक विषय असतो. संगीत उपचार नावाचा एक विषय असतो. त्यामुळे संगीतोपचारामध्ये म्युझिक थेरपी हा विषय माझ्या अभ्यासाचा भाग होता. आता या दरम्यान आम्ही निराळे इन्स्ट्रुमेंट्सचे पेशंटवर होणारे परिणाम अभ्यासलेले असतात आणि त्याचे उपचार केलेले असतात. पण जेव्हा आम्ही मेडिकल प्रॅक्टिसमध्ये आलो त्यावेळेला नुसत्याच इन्स्ट्रुमेंटचा शरीरावर होणारा परिणाम ह्याच्यासोबत मला माझी एक आंतरिक इच्छा होती गाणी म्हणण्याची, गाणी म्हणत कंपोज करण्याची. त्या इच्छेला पूरक वातावरण निर्माण झालं आणि मी म्युझिकल, माझी जर्नी मेडिकल प्रोफेशनच्या सोबतच सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे पुण्यात सुरू झाली असं म्हणायचं तुला? हो. ओके. मग तू म्युझिक शिकलास कुठे? अगदी लहानपणीपासून तुला म्हणजे म्युझिकचं हे आवड आणि शिक्षण होतं की नंतर सुरू झालं? नाही, अनफॉर्च्युनेटली असं झालं की माझं शालेय शिक्षण कोकणात झालं. अरे वा. आणि कोकणात ना भरपूर भजनं, संगीताचं वातावरण असतंच. गणपतीत तर भरपूर भजनं म्हटली जातात. परंतु मी जेव्हा साधारण 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी कोकणात होतो त्यावेळेला तिथे शास्त्रीय संगीताचे असे भरपूर क्लासेस नव्हते आणि हा मीडिया पण नव्हता एवढ्या प्रमाणात पब्लिसिटी मिळण्यासाठी. इव्हन ट्रान्सपोर्ट पण फार मोठ्या प्रमाणात नव्हतं. आणि आम्ही जिथे राहायचो त्या भागात शास्त्रीय संगीत शिकवणारे शिक्षक, गुरु असे कोणी नव्हते. त्याच्यामुळे मला शास्त्रीय संगीत अनफॉर्च्युनेटली शिकता नाही आलं. आणि मात्र एक गोष्ट अशी झाली की माझ्या वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड होती. आमचं मूळ गाव सोलापूरचं आहे, त्याच्यामुळे त्यांचं त्या भागात भरपूर संगीताशी कॉन्टॅक्ट, संगीत क्षेत्राशी कॉन्टॅक्ट होते बघ. आणि त्यांना शास्त्रीय संगीत आवडायचं. पूर्वीचे रेकॉर्ड प्लेअर असायचे बघ, त्या रेकॉर्ड्सवरती आमच्याकडे भरपूर ते रेकॉर्ड्स भरपूर होते. अशा काळ्या रंगाच्या डिश असतात त्या, आणि त्याच्यावर भीमसेन जोशी असे दिग्गज कलाकारांचे क्लासिकल ट्रॅक्स त्यांच्याकडे होते भरपूर रेकॉर्ड केलेले, आणि ते लावायचे. आणि तेव्हा ते गझल पण लावायचे, त्याच्यात शास्त्रीय संगीत लावायचे, नाट्यसंगीत लावायचे. मला लहान असताना ह्यातले व्हरायटी काही कळत नव्हती, पण कानावर काहीतरी पडत होतं. अर्थात रेडिओ तर होताच, सगळ्यांच्याकडे त्यावेळेला रेडिओ होता. त्यामुळे रेडिओ आणि हे रेकॉर्ड प्लेयर्स ह्याच्यावरच्या संगीतावरती आम्ही जे काही गाणं शिकलो ते तिथेच शिकलो, ऐकत. आणि त्यामुळे तेवढाच एक संस्कार राहिला की आपण शास्त्रीय आणि
क्लासिकल सिंगिंग हे अशा पद्धतीने ऐकत आलेलो आहोत. बरं. पुण्यात आल्यानंतर असं झालं की आम्हाला या सगळ्या नवीन क्षेत्राशी ओळख झाली. पुण्यात भरपूर नाट्यक्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे, नाट्यसंगीत मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथे मग नाट्यसंगीताचे क्लासेस असायचे, शास्त्रीय संगीताचे क्लासेस असायचे. मी आल्यावर अवाक झालो, म्हटलं हे काय नवीनच आहे, आपल्याला कधी मिळालं नाही हे सगळं बघायला. आणि मग मेडिकलची प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी खरं तर मेडिकल प्रोफेशनमध्ये पडलो, त्यानंतर असं झालं की मला वाटायला लागलं की आपण संगीत हा विषय अभ्यासाच्या दृष्टीने शिकलोय, संगीत उपचार शिकलोय, तर आपण गाणं डेव्हलप करायला हवं होतं यार. आपण गाणं डेव्हलप केलं असतं तर आपण गाऊन लोकांना काहीतरी बरं करू शकलो असतो. आपल्याला देवाने जे दिलंय त्याला मॅचर कर. तुला एक निसर्गदत्त आवाज आहे आणि तो खूप छान आहे, गोड आहे, ऐकायला पण आम्हाला खूप आवडतो. पण केदार, एक संक्षिप्त, आता तू सांगितलं अशी सुरुवात कशी झाली, पण आता मला एक 2 मिनिटामध्ये काय काय प्रवास घडून गेलाय आणि काय काय छान छान गोष्टी झाल्या आहेत ते एक सांग ना आपल्या प्रेक्षकांसाठी. गंमत अशी झाली की मी पुण्यात आल्यानंतरचा तुला प्रवास सांगतो कसा झाला. चालेल ना. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी माझी मेडिकल प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर डेक्कनला माझी ओपीडी होती आणि अजून एक ओपीडी होती ती लोकमान्य हॉस्पिटलच्या चिंचवडच्या युनिटला होलिस्टिक कॅन्सर सेंटरला होती. तिथे आम्ही कॅन्सर पेशंट्सना होलिस्टिक उपचार द्यायचो. त्याच्या अंतर्गत संगीत उपचार तर होतेच, त्याशिवाय इतरही उपचार दिले जायचे, जसे निसर्गोपचार आहेत, होमिओपॅथीतले उपचार आहेत, आयुर्वेदिक उपचार आहेत. आणि माझं क्लिनिकल रिसर्च झालेलं असल्यामुळे मी या सगळ्याचा एक रिसर्चच्या दृष्टीने अभ्यासक होतो. आणि तिथे जे रिसर्च प्रोटोकॉल चालायचे त्या रिसर्च प्रोटोकॉलमध्ये माझा सहभाग असायचा, एक क्लिनिकल रिसर्च असोसिएट या नात्याने. आता असं झालं की सगळ्यांचा सर्वांगीण परिणाम पेशंटच्या रिकव्हरीमध्ये होतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि हे लक्षात आल्यानंतर मी हिरेरीने प्रयत्न सुरू केले की आपल्याला आता संगीत शिकायला हवं. तर योगायोगाने माझ्या घराच्या जवळ सुरेश वाडकरांचे शिष्य सुधांशू कुलकर्णी हे राहायला आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा संगीताचा प्रवास सुरू झाला. गंमत अशी झाली की मी त्यांना विचारायला गेलो की माझं संगीत म्युझिकचा क्लास घ्याल ना तुम्ही. ते म्हटले एवढ्या उशिरा, म्हणजे माझं आता क्लिनिक सुरू झालेलं वय होतं आणि अशा वयाला मी येऊन पुन्हा संगीत शिकायचं. म्हणजे त्यांनाच प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या मुलाला बहुतेक संगीत कसं शिकवायचं बेसिक पासून. मी त्यांना म्हटलं मला शास्त्रीय नाही शिकायला होणार, कारण त्या परीक्षा देत बसायला परत वेळ नाही आहे, माझी ओपीडी आहे आणि परत पेशंट्स असतात, त्यामुळे मी शास्त्रीय नाहीच शिकलो. मी सुगम संगीताच्या अंगाने संगीत शिकलो. अर्थात बेसिक रागदारी आणि अलंकार हे शिकवले गेले, त्याच्यानंतर सरळ त्यांनी शास्त्रीय संगीताच्या ऐवजी सुगम संगीत शिकवायला घेतलं. आणि माझा गझल हा आवडीचा प्रांत असल्यामुळे मी त्यांना तसं सांगितलं की मला गझल ऐकायला आणि गुणगुणायला आवडते, तर मला त्या अंगाने शिकवाल का. तर सरांनी मला त्या अंगाने शिकवलं आणि मग माझी गझल पेश करण्याच्या दृष्टीने तयारी झाली आणि मग पुढे कंपोजिशनच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. अरे वा. मग या गझल क्षेत्रामध्ये तू काही रिलीज पण केलंस मला असं वाटतं. हो, त्याबद्दल काही सांग ना. येस. आम्ही जेव्हा पहिला कार्यक्रम, त्यावेळेला कसं होतं ना, आपल्याकडे सोशल मीडियामध्ये एक ऑर्कुट नावाची एक सोशल मीडिया होतं. त्याच्यात बरेचसे थ्रेड्स चालायचे आणि बरेचदा त्याच्यामध्ये कार्यशाळा घेतल्या जायच्या, ऑनलाईन कार्यशाळा असायच्या. आता ऑनलाईन कार्यशाळेमध्ये अनेक शायर, अनेक कवी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायचे, त्याच्यामध्ये त्यांच्या कविता मांडायचे आणि त्याच्यात छान एक्सप्लेनेशन असायचं. सायन्स फील्डच्या माणसाला ना हे आर्ट फॉर्म मधल्या गोष्टी बरेचदा माहिती नसतात. शाळेत जे शिकलेलं असेल तेवढंच, अगदीच, पण त्याच्याशिवाय काही असं शिकणं असं झालेलं नसतं. बरोबर. तर हे थोडं शास्त्रीय वाचन तिथे झाल्यानंतर मला व्याकरणशास्त्रीय दृष्ट्या गझल, कविता, वृत्त हे समजायला लागले आणि त्याचा फायदा असा झाला की मी त्याच्यात आपोआप इंटरेस्ट घेतला. निरनिराळ्या 4 कवींना, शायरना त्यांचं वाचन मला आवडत आल्यामुळे मी त्यांच्या रचनांना चाली लावल्या. अर्थात त्यांना कॉन्टॅक्ट केले, त्यांना भेटायला बोलवलं, त्यांना त्या चाली ऐकवल्या, त्यातून त्यांना विचारलं की या चाली तुम्हाला कशा वाटतायत. त्यांना जर आवडल्या असत्या तर आम्ही पुढे गेलो, नाही तर मग आम्ही तिथेच थांबणार होतो. आणि मग असा आमचा प्रवास सुरू झाला की त्या चाली त्या कवींना हे अपेक्षितच नव्हतं की ह्याच्यावरती चाली होऊ शकतात. मग त्या कंपोज केलेल्या रचना त्यांना आवडल्या आणि ते म्हणाले की आपण याचा कार्यक्रम करूया. सो पुण्यात आम्ही 2006-07 साली मला वाटतं आम्ही पहिला कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला नवीन कवी, अर्थात मी नवीन गायक म्हणून लोकांच्या समोर जाणार होतो
आणि माझ्यासोबत निनाद सोलापूरकर होता. वा. निनाद सोलापूरकरनी सगळी म्युझिक अरेंजमेंट केली होती त्यावेळेला. रमा कुलकर्णी होती, ती आणि मी आणि इतर संगीत क्षेत्रातले दिग्गज अर्थात वादक कलाकार यांना घेऊन आम्ही तो कार्यक्रम केला. कार्यक्रमाची कन्सेप्ट अशी होती की नवीन शायर लोकांच्या समोर चाललेत, तर मग ह्याला नाव काय द्यायचं या विचारामध्ये मला एक शब्द आवडला, रुचला. त्याचं नाव होतं रूबरू. बरं. म्हणजे या सगळ्या कवी शायरांची तुमच्याशी आता नव्याने ओळख करून देतोय. तर ओळख या शब्दाला, नवीन ओळख, ह्याला मराठी शब्द मला काही दुसरा सापडेना. तर आम्ही तिथे रूबरू हे नाव कार्यक्रमाला देऊया तसं ठरलं. मग तेच कार्यक्रमाचं नाव ठरलं रूबरू. आणि रूबरू हा जो आम्ही कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाच्या नंतर असं झालं की कार्यक्रम हाऊसफुल झाला. लोकांनी डिमांड केली. लोक म्हटली ह्या कार्यक्रमाच्या आम्हाला रेकॉर्ड्स पाहिजेत, आम्हाला सीडीज पाहिजेत, आम्हाला कुठे ऐकता येतील ही कंपोजिशन्स परत. आमच्यासमोर उत्तर नव्हतं, कारण आम्ही त्या दृष्टीने प्रवासच सुरू केलेला नव्हता. आम्ही एक कार्यक्रम करून कदाचित बंदही पडलो असतो. पण जेव्हा लोकांनी सांगितलं की आम्हाला हे परत परत ऐकायचं आहे, तेव्हा मग मी हे प्रकर्षाने ठरवलं की आपण ह्याला जरा कॉन्क्रीट काम करूयात काहीतरी. आणि मग हे कंपोजिशन्स पुन्हा लोकांच्या समोर आणण्यासाठी सीडीज कराव्या लागतील, रेकॉर्ड्स करावे लागतील. मग स्टुडिओतला प्रवास सुरू झाला. सो आम्ही असं उलटा प्रवासात आलेलो होतो की आधी कार्यक्रम केला, त्याची पोचपावती मिळाली, हे लोकांना हवंय, मग आम्ही पुन्हा स्टुडिओत बंद झालो आणि स्टुडिओत त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग त्याच्या प्रत्येकाच्या अशा सीडीज केल्या आणि मग साधारण 10-15 सीडीजनी आमचा प्रवास सुरू झाला. मग प्रत्येक कवीच्या आणि शायरच्या सीडीज झाल्या. आणि हे रेकॉर्डिंग लोकांच्या समोर आणताना तुम्हाला एक कुठली तरी कंपनी म्हणून रजिस्टर करायला लागतं. आता ही कंपनी म्हणून रजिस्टर करताना परत प्रश्न पडला की नाव काय द्यायचं. सो आम्ही असं ठरवलं की ज्या कार्यक्रमाने आपल्याला मुहूर्त मेढ झाली आहे त्याच नावाने आपण रजिस्टर करू. सो रूबरू एंटरटेनमेंट या नावानेच कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं. आणि त्याच बॅनर खाली मग आम्ही नंतर आमचे जे काही पुढची प्रोडक्शन्स आहेत ती सगळी करत आलो. आता यातलं पहिली सीडी कुठली, पहिलं गाणं कुठलं असं तुला आठवतं? पहिलं गाणं असं नाही सांगता येणार, कारण त्यावेळेला आम्ही बरेच अल्बम केले. आणि जळगावचे सुप्रसिद्ध शायर आहेत ज्ञानेश पाटील, त्यांच्या काही रचना आम्ही सीडीजवरती घेतल्या. नंतर नाशिकचे शायर आहेत नीरज कुलकर्णी, त्यांच्या रचनांची सीडी झाली. मुंबईचे शायर आहेत समीर सामंत, त्यांच्या रचनांची सीडी झाली. त्या सीडीचं नाव होतं दरमियान. त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे गायलेले आहेत. त्याचं संगीत संयोजन सुद्धा निनाद सोलापूरकरने केलंय. त्यात अशा आम्ही अनेक प्रयोग करून सीडीज तयार केल्या. प्रयोग इन द सेन्स निराळ्या शायरच्या कंपोजिशन सुद्धा आम्ही त्या गझलेला, त्या व्यक्तीच्या रचनेच्या त्या भावनेला साजेशा केल्या. म्हणजे आम्ही रचना किंवा कंपोजिशन्स करताना त्रयस्थ म्हणून तर रचना करायचोच, पण जेव्हा आम्ही शायरला भेटायचो तेव्हा त्याचं ते रचनेमागचं त्याची भावना कळायची, त्याच्या संवेदना कळायच्या. त्याच्यामुळे त्याच्यात अजून एक प्राण ओतता यायचे, त्याच्यामध्ये स्वरांची स्वरावट निराळ्या पद्धतीने करता यायची. अशा पद्धतीने त्या कंपोजिशनला ना एक छान रूप येत गेलं. आणि नुसतं जे शुष्क रेकॉर्डिंग असतं, एखादी जर रचना समोर दिली तर एखादी शुष्क कंपोजिशन जी होते किंवा अगदीच ती शास्त्रीय होऊन जाते, तर तशी खूप शास्त्रीय न करता ती पॉप्युलरिटीच्या दृष्टीने जास्ती गेली. त्याच्यामुळे त्याचा आपसुकच प्रवास पॉप्युलर गझल या दृष्टीने तो होत गेला की त्याला शास्त्रीय अंगाने खूप आलापी, खूप ताना घेऊन पुढे जायच्या ऐवजी आम्ही त्याला लवकरात लवकर मॉडर्न म्युझिकच्या दृष्टीने आणत पॉप्युलरिटीच्याकडे वळवू शकलो. गुणगुणता येईल अशी सिंपल चाल. हो नक्कीच. त्यातली एक अशी आहे, समीर सामंत यांची रचना आहे. प्लीज. आणि ते शब्द असे आहेत की कतरा कतरा अश्क में भीगे खत में लिखना मैं खुश हूँ. कतरा कतरा अश्क में भीगे खत में लिखना मैं खुश हूँ. तुमसे बिछड़ कर चंद दिनों में सीखा कितना मैं खुश हूँ. तर त्याची चाल अशी केली होती, कतरा कतरा अश्क में भीगे खत में लिखना मैं खुश हूँ. कतरा कतरा अश्क में भीगे खत में लिखना मैं खुश हूँ. तुमसे बिछड़ कर चंद दिनों में, तुमसे बिछड़ कर चंद दिनों में सीखा कितना
मैं खुश हूँ कतरा कतरा अश्क में भीगे खत में लिखना मैं खुश हूँ. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे लोकांना आपल्या यूट्यूबवरती ऐकता येईल. हो, ह्याचे अल्बम रेकॉर्ड झालेले आहेत. आम्ही अर्थात सावनवरती, गानावरती आणि अनेक म्युझिकल प्लॅटफॉर्मवरती ह्या गझला उपलब्ध आहेत. वा. आणि ते ऐकू शकतात सगळे प्रेक्षक सध्या भरपूर प्रमाणात मग ऐकतात. तुम्हाला आता आम्ही ही लिंक खाली टाकणार आहे, खाली जाऊन हे नक्की ऐकायचं आहे. ऑफकोर्स हा व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर आता सोडून जाऊ नका. आणि आपण ही नक्की लोकांना दाखवणार आहे की गझल किती सुंदर कंपोज होऊ शकते आणि गुणगुणता येईल अशी चाल पण त्याला येऊ नक्कीच. शकते. इतकं सुंदर कंपोजिशन असताना केदार आणि इतकं छान सगळं चालू असताना तुला असं वाटतं का की मराठी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ हॅबिच्युअल म्युझिक डायरेक्टर म्हणून लॉन्च होणं हे अजूनही स्ट्रगल आहे तुझ्यासाठी किंवा मग इतरांसाठी असं वाटतंय का की त्याची मुळातच आवश्यकता नाही? म्हणजे कुठे तू कुठे ठेवतोस या दोन्ही गोष्टींना? माझ्या वैयक्तिक दृष्टीने विचारशील तर मला सुरुवातीपासून हे माझं ब्रेड अँड बटर राहिलं नाही. कारण त्या दृष्टीने मी पुढे करिअरच्या दृष्टीने म्हणून हा पहिला मुद्दा ठरवलेला नव्हता. माझं मेडिकल प्रोफेशन हे पहिलं प्रेम राहिलं होतं आणि म्हणजे करिअरचा पहिला मुद्दा राहिला होता. आणि आपल्याला संगीत येत आहे, आपण गाऊ शकतोय, तर ते लोकांसमोर देण्यासाठी म्हणून आपण एक माध्यम कॉन्क्रीट वर्क म्हणून करूयात म्हणून हे रूबरू एंटरटेनमेंटचं काम सुरू झालं. पण तू जर स्ट्रगल म्हणून विचारशील तर त्याही वेळेला आणि आत्ता सुद्धा त्याच्यात भरपूर स्ट्रगल आहे. त्याचं कारण असं की नवीन संगीतकाराला सेटल होऊ देण्यासाठी, नवीन संगीतकाराला एस्टॅब्लिश होऊ देण्यासाठी आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. संगीतामध्ये निरनिराळे प्रयोग होत आहेत. सध्या AIचा जमाना आहे. AI मध्ये तर संगीताचं मॉड्युलेशन आणि त्याची काय म्हणूया त्याची वास्तविकतेपासून कुठल्या दिशेला जाईल ह्याची काहीच आत्ता गॅरंटी देता येत नाही. आणि हे सगळं सुरू असताना त्याची लिरिकल, साहित्यिक जी काय वजनं आहेत, त्याची जी काही गरज आहे ती तशीच मूल्य तशीच ठेवून आपल्याला जर संगीत करायचं असेल तर हे खरं तर अवघड नाही आहे, पण ते पॉप्युलर करणं आता अवघड होऊन बसलंय. तसं म्हटलं तर तू बघ, आता गेल्या कित्येक वर्षात, जवळजवळ 7 ते 10 वर्षात, मला माहीत नाही मराठीमध्ये चित्रपटामध्ये किंवा नाट्यक्षेत्रामध्ये कुठली गझल वाजली आहे एखाद्या स्क्रीनवरती, एखाद्या चित्रपटामध्ये गझल आली आहे कुठे तुला बघण्यात आली आहे? फार कमी. त्यामुळे असं होतं की गझल हा जो प्रांत आहे ह्याला एक मुशायरे किंवा फक्त गझलचे कार्यक्रम एवढ्यापुरतंच ते स्टेजवरती बंद राहतंय. त्याला पॉप्युलर होण्यासाठीची जी इतर समाज माध्यमं आहेत ह्याच्यात येणं खूप आवश्यक असतं. कारण पुस्तकं, मुशायरे आणि संगीत, लाईव्ह कार्यक्रम ह्याच्यापुरती मर्यादित राहिलेली जी गझलची एक बैठक आहे तिला ज्येष्ठ गायक, आपले संगीतकार, गझलकार जगजीत सिंगजींनी जेवढं पॉप्युलर केलं त्यांच्या काळात हिंदीमध्ये, तेवढं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ती का येऊ शकली नाही हा खरा प्रश्न आहे. मराठी चित्रपटांमध्ये म्हणजे आता आपण म्हणतो की लार्जर दॅन द स्क्रीन, असं स्क्रीन साईज येऊन जातो तो, तेव्हा पॉप्युलर व्हायला खूप मोठी संधी असते. तर चित्रपटांमध्ये गझल का नाही येऊ शकली हा माझा खरं तर म्हटलं तर इंडस्ट्रीला प्रश्न आहे. पण कोणीही याच्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. ही माझ्या मनाला पडलेली खंत सुद्धा आहे. आणि ती इंडस्ट्रीत बोलली जात असेलही पण त्याला तेवढा न्याय दिला जात नाही. हे वाटत राहतं की न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे गझल बघ नेहमी काही उद्यावत लेखक, कवी जसे सुरेश भट आहेत, इलाही जमादार आहेत, यांच्यापर्यंत राहिली किंवा मग भीमराव पांचाळ्यांपर्यंत राहिली. पण मैफिलींच्या बाहेर गझल चित्रपटामध्ये अगदीच भटांच्या काही गझल सोडला तर फार कमी. बरोबर. किंवा मग समीरने आता जे काही लिहिलंय तेवढंच. बरोबर. पण याला खरं कारण काय असेल? म्हणजे तुझ्या मते याला कारण काय? त्याला सगळ्यात मोठं जे कारण ठरतं ते म्हणजे विटॅमिन M, म्हणजे मनी मॅटर्स. तिला फिनान्शियल सपोर्ट्स लागतात. बरोबर. म्हणजे आता बघा, एखादी गझलकाराने लिहिली, ती छान लिहून झाली आहे, ती लोकांसमोर येण्यासाठी म्हणून संगीतकाराने त्याला चाल लावली. आता इथून तिचा प्रवास सुरू होतो पॉप्युलरिटीच्या दृष्टीने किंवा कमर्शियल. बरोबर. जेव्हा ती लोकांमध्ये न्यायची असते तेव्हा तिला आत्ताच्या काळात व्हिडिओग्राफी करावी लागते
किंवा तिला लिरिकल व्हिडिओ करायला लागतो. मग त्याची चॅनल्स असतात युट्यूबवरनं, जसं आपलं आता हे प्रक्षेपण होणार आहे तसं त्याला लाईक्स मिळणे, त्याचे प्रमोशन्स होणे, ती पॉप्युलर होणे आणि मग लोकांमध्ये वावा होणे, परत परत म्हणायला लावणे. हे दिवस पुन्हा कसे येणार ह्याच्यासाठीची सगळी गणितच बदलून गेलेली. आणि गंमत अशी आहे की शायर जो मुळात त्याच्या एका कोर सब्जेक्टमधून ती गझल लिहित असतो, त्याची मनाची अवस्था कदाचित ही या दृष्टीने पॉप्युलर करण्याच्या कडे नसतेच कधी. कारण शायर व्यक्तींचं मी बघितलंय जवळून की शायर व्यक्तींचा एक बैठक आणि त्यांचा आयुष्याचा जडणघडण आणि त्यांचे तो प्रवास, ते लिहिण्यासाठीचा जो प्रवास आहे हा निराळ्याच पद्धतीने सुरू असतो आणि त्यांना त्या वातावरणात रमायचं असतं. त्यांना ते पॉप्युलर करावं न करावं ह्या फंदात पडायचंच नसतं. पण मग प्रश्न शेवटी लोकांचा असा पडतो की अरे हे तुम्ही काय गाताय, ऐकायला तर छान वाटतंय पण हे कधी ऐकायला का नाही मिळत, एरवी तुम्ही कुठे आम्हाला ऐकायला मिळेल. हा जसा प्रश्न आता तू विचारला तसा प्रश्न एरवी पण लोक विचारतात. हो ऑफकोर्स. पण काय वेगळं असतं रे गझलचे कंपोजिशन आणि नॉर्मल गाणं कंपोजिशन? कारण तू, मला असं वाटतं गझल कंपोजिशन मध्ये बऱ्यापैकी एक्सपर्ट आहेस, मी तुला एक एक्सपर्ट म्हणून बघतो. मग गझलचं कंपोजिशन आणि गाण्यांचं कंपोजिशन जे आपण फिल्ममध्ये त्याला कमर्शियल सॉंग्स म्हणतो किंवा बॉलिवूड ओरिएंटेड सॉंग्स म्हणतो, काय खरा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये? अगदीच ढोबळ मानाने सांगायचं ना तर त्याच्यात असं आहे की गझल ही शब्दप्रधान गायकीमध्ये येणारी रचना आहे. शब्दप्रधान गायकीमध्ये आपल्याला प्रत्येक शब्दाचे अर्थ जसे शायरला अपेक्षित आहेत किंवा त्या रचनेला अपेक्षित आहेत, त्या दोन ओळींना अपेक्षित आहेत, त्या पद्धतीने ती गाऊन सादर झाली पाहिजे. मधल्या काळात येऊन गेलेल्या काही अशा कवींच्याही रचना विनोदी पद्धतीने मी म्हणेन अशा मला माहिती आहेत, आता मी त्या अर्थात म्हणून नाही दाखवू शकणार, की त्या रचनांचा मूळ अर्थ शायरला लिहिताना फार सिरियस होता, फार समजून घेण्यासारखा होता, त्याच्यामध्ये एक सामाजिक भान होतं. पण संगीतकाराने कंपोज करून ती लोकांसमोर आणताना इतकी लाईटली आणली की त्या रचनेचा मूळ गाभा जो होता तोच हलून गेलाय. त्याच्यामुळे त्या शब्दांना त्या संगीताने न्याय मिळाला की नाही तर ह्याचं उत्तर नाही असं येतं. तर अनफॉर्च्युनेटली असं होता कामा नये. त्याच्यामुळे गझल कंपोज करताना ही शब्दप्रधान गायकी आहे. शिवाय आपण आत्ताच्या काळातही गातो आहोत म्हटल्यानंतर आपल्याला आत्ताच्या काळातली लोक, आत्ताच्या काळातली मुलं खास करून, ही तरुण पिढी किती मिनिटामध्ये किती सेकंदामध्ये ती गझल स्वतःची करू इच्छितात, त्यांना ती कॅच करावीशी वाटते, ह्याच्याकडे भान असणं आवश्यक असतं. आपली जर गायकी आणि माझी जर ताना घेण्याची पद्धत मी दाखवत राहिलो अशा ठिकाणी तर नवीन पिढीला हे फार ऐकवत नाही. ते पटकन चॅनल चेंज करतात, ते पटकन तुझं पुढच्या गाण्यावरती निघून जातात, स्वाईप करून टाकतात. तर हल्लीचा रीलचा जमाना. मला असं ऐकण्यात आलं की 8 सेकंदात तुम्हाला कॅच करता यायला पाहिजे. अरे बापरे, आता 8 सेकंदात एखादी गझल पोचवायची म्हणजे किती मोठं चॅलेंजिंग काम आहे हे. तर पोचवायची म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला, प्रेक्षकाला तिथे थांबवता यायला पाहिजे, तिथे तो थांबला पाहिजे, खोळंबला पाहिजे थोडा वेळ की हा हे मला ऐकायचंय. तर हे खरं चॅलेंज आहे आज. म्हणजे संगीतकारांच्या समोर हे चॅलेंज आहे की तुम्हाला पहिल्या 8 सेकंदात माणसाला तिथे थांबावंसं वाटलं पाहिजे की पुढचे 8 सेकंद शॉर्ट वरती आलंय, सगळं काम खूप शॉर्ट वरती आलंय आणि हे खरं चॅलेंज आहे आजच्या दृष्टीने. तर ते म्हणजे शास्त्रीय गायकीच्याही पुढे, म्हणजे हे मी फार शास्त्र सांगायच्या ऐवजी ना हे एआयचं शास्त्र आहे जास्ती, की म्हणजे कॅमेराला काय जास्ती आवडतंय, लोकांना काय जास्ती आवडतंय, त्यांची गणितं लक्षात घेऊन आपल्याला कंपोज करावं लागतंय. ही खरी म्हटलं तर संगीतकाराच्या दृष्टीने फार लिमिटेड स्कोप्स आहेत हे काम करण्याचे, पण तेच चॅलेंजिंग पण आहे असं मला वाटतं. एआयची पण गंमत आजकाल फार झाली आहे ना. म्हणजे मला एका परवा गाणं ऐकवलं याच्यावरती, आपल्या व्हॉट्सअपवरती एक गाणं पाठवलं आणि ती चाल अगदी नवीन, संगीत अगदी नवीन, शब्दही नवीन, पण त्या शब्दाला कुठला अर्थच लागेना. आणि मराठी गाणं होतं पण त्याच्या मागे पंजाबी ढोल चालू होता. तर आणि मला खूप असं इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी त्या व्यक्तींना विचारलं, मी नाव नाही घेत, की हे कसं, म्हणजे हे शब्द कोणी लिहिले किंवा ते हे सगळं एआय करून देतो. शब्द पण एआय लिहून देतोय तुम्हाला, त्याच्यावर चाल पण करून देतोय आणि त्याला म्युझिक पण देतोय. अरे पण त्या म्युझिकचा, शब्दाचा, मागे वाजणाऱ्या इन्स्ट्रुमेंटचा काही एकमेकांसोबत संबंध आहे का? काही नाही. मराठी गाण्यात पंजाबी ढोल चाललेला आहे आणि शब्द कोणत्या कुठे, म्हणजे मी एक बघितलं बघ, जसं आता एखादी गझल लिहायची असेल, भटांना एक गझल लिहायची असेल तर त्यांनी समजा पहिलं वाक्य असं लिहिलंय की आज गोकुळ आता रंग खेळतो हरी,
पण त्याच्या खालचं वाक्य काही मी आताच्या जनरेशनचं लिहू नाही शकत. मला राधिके जरा जपून जा तुझ्या घरीच लिहावं लागतं. म्हणजे त्याला काही रिलेव्हन्सच नाही राहत एआय मध्ये. एआय आहे ते कसं कळणार. मग हे जे नवीन नवीन चॅलेंजेस संगीतकारांना येत आहेत केदार, तुझ्या दृष्टिकोनातनं ह्या गोष्टी अजून चॅलेंजिंग होत जाणार आहे की कुठेतरी लोकांना बुद्धी परत येणार आहे की अरे हे नसं चुकीचं आहे, असं दिसतंय का तुला कुठे? इथे थोडा मी सायन्सचाच तुला आधार घेऊन सांग. हो सांग ना, सांग की प्लीज. प्रत्येक गोष्टीला ना उगम, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीला ऑक्टेव्ह वेव्ह आहे. म्हणजे निर्मिती होते, स्थिरता येते आणि ती लयाला जाते, पुन्हा त्यातून नवीन काहीतरी निर्माण होतं. ह्या अंगाने जर बघितलं तर ह्याला सुद्धा एक स्थिरता येईल काही वर्षांनी, ती पुन्हा लयाला जाईल आणि नवीन काहीतरी येईल. त्यामुळे ह्या ऑक्टेव्ह वेव्हवरती आपण कुठल्या पोझिशनला आहोत ह्याचा समाज म्हणून किंवा समाजाचा एक भाग म्हणून आपण विचार करायला हवा. तू म्हणतोस तसं बरोबर आहे की एआयच्या जमान्यात या रचना, या कंपोजिशन्स कशा फिरवल्या जातील किंवा या लोकांमध्ये कशा मिक्स होतील ह्याचं गणित मांडणं अवघड असतं. परंतु मी म्हटल्याप्रमाणे आता ती ऑक्टेव्ह वेव्ह आहे, ती आता वर असेल, पीकावरला असेल तर ती खाली येईल आणि खाली येऊन पुन्हा ती स्थिरावेल आणि मग लोकांना पुन्हा भान येईल याचं की अरे मधल्या काळात काहीतरी चुकलंय, मधल्या काळात काहीतरी राहून गेलंय. आणि मग तो समाज, त्यावेळची पिढी आपल्याला पुन्हा ही हाक मारेल की अरे आम्हाला हे पुन्हा कंपोज करायचं, आम्हाला हे पुन्हा नव्याने मांडायचंय. तर आता तसं होताना बघतोस ना की तू बरेचशी रिळं, बरेचसे कंपोजर्स हे जुन्या गाण्यांना, पॉप्युलर गाण्यांना पुन्हा नवीन पद्धतीने कंपोज करतायत, लोकांच्या समोर आणतायत. आणि ते काही वाईट नाहीये, ते खूप छान आहे. उलट त्याला निराळ्या पद्धतीने संगीतबद्ध केल्यानंतर निराळ्या अंगाने ते लोकांच्या समोर येत आहे, तर ते आवडतंय लोकांना. शेवटी कसं आहे, ती एक्सप्रेशन्स त्या त्या काळातल्या लोकांपर्यंत, त्या त्या समाजापर्यंत पोहोचत राहणं, वाजत राहणं जास्ती आवश्यक असतं. एक्झॅक्टली. इथे मला एक गोष्ट आठवते. एआय ना कितीही म्हटलंस तरी तुम्हाला कंपोजिशन एक स्ट्रक्चर करून देऊ शकते, पण त्याच्यात भावना आणू शकत नाही. अजिबात नाही. एआय भावना कशी आणणार? तुम्हाला पुन्हा ते व्यक्तीकडूनच गाऊन घेतलं पाहिजे. आणि ही एआय जी आहेत ही थोडीशी म्हटलं तरी परदेशी प्लॅटफॉर्मवरती तयार झालेली, त्यांच्या एक्सप्रेशन्स प्रमाणे तयार झालेली असतात. त्याला भारतीय किंवा मराठी खास करून किंवा भारतीय इतर भाषांमधले जे आपले संस्कारक्षम भावना आहेत, इतर देशांमधल्या मला वाटत नाही संस्कारक्षम भावना असतात. आपल्या रडण्यामागे सुद्धा एक संस्कार असतो की आपण कुठे आणि किती रडलं पाहिजे. मला नाही वाटत परदेशातल्या रडण्याला किंवा हसण्याला सुद्धा काही संस्कार असतो की तो संस्कारक्षम भावना ही जी कन्सेप्ट भारतीयांमध्ये आहे ती एआय मध्ये उतरणं फार अवघड आहे. तुला एक उदाहरण देऊन सांगतो. ज्येष्ठ कवी आणि गीतकार अरुण म्हात्रे यांची एक रचना माझ्याकडे आली होती. अर्थात त्यांचा आम्ही एक अल्बमच केला. त्या अल्बमचं नाव होतं विसरता येत नाही. विसरता येत नाही. येस. आणि त्या अल्बम मधली बरीचशी गाणी एका पॉप्युलर सिरियलसाठी नंतर सिरियलमध्ये वाजवण्यासाठी, बॅकग्राऊंडसाठी म्हणून वापरली गेली. अरे वा, कुठली सिरियल? सॉरी. त्या सिरियलचं नाव होतं राधा ही बावरी. अच्छा. वा. त्या सिरियलमध्ये बरीचशी गाणी, सिरियलमध्ये जी हल्ली गाणी वाजतात त्या पद्धतीने आम्ही कंपोज करून दिली होती. तर ते अरुण म्हात्रे सरांचं एक छानसं रचना होती. त्या रचनेमध्ये न लिहिलेला शब्द मी तिथे गाऊन गेलो आणि ते नंतर एवढं अपील झालं की अरे काका सुद्धा म्हटले, म्हणजे अरुण म्हात्रे सर सुद्धा म्हटले की अरे हे एवढं छान, मला अपेक्षित नव्हतं पण एवढ्या छान पद्धतीने ते ऐकायला येते. ते रचना अशी होती की उगा फुलांना त्रास कशाला, आहे तुझा निश्वास उशाला. उगा फुलांना त्रास कशाला, आहे तुझा निश्वास उशाला. काय बरे उरणार शेवटी, काय बरे उरणार शेवटी. पुण्य किती उरणार जीवाला, पुण्य किती उरणार जीवाला. उगा फुलांना त्रास कशाला, आहे तुझा निश्वास उशाला. आता या रचनेमध्ये काय बरे उरणार शेवटी, पुण्य किती उरणार जीवाला, ह्याच्यामध्ये हे जे मी म्हटलंय ना आत्ता ते त्याच्यात नव्हतं. म्हणजे शब्दात असं लिहिलेलं नव्हतं, पण ते पुण्य किती उरणार ना जीवाला. कवीला म्हणायचे असं की काय बरे उरणार शेवटी, पुण्य किती उरणार जीवाला.
तर ते तुम्हाला पुण्य कितीही केलं तरी ते पुरू शकत नाही, ही म्हणण्यामागची भावना आहे. तर ते गाताना मला त्यावेळेला स्टुडिओत असं वाटलं की तिथे असं म्हणून जावं की ते नाही पुरत आहे पुण्य तुझ्या आयुष्यात कितीही जरी कमवलं असतं. तर ते मी हे त्याला जोडलं आणि ती रचना फार अपिलिंग झाली त्याच्यामुळे की काय बरे उरणार शेवटी, काय बरे उरणार शेवटी, पुण्य किती उरणार जीवाला, पुण्य किती उरणार जीवाला. क्या बात. त्यामुळे आता ही जी गोष्ट आहे ना ही एआय देऊ शकणार नाही. ते म्हणायचंय हे तुम्हाला एआय कसं सुचवेल ऐन वेळेला, त्या ला काय एक्सप्रेशन सोडायचंय हे तुम्हाला कुठलंच एआय सांगू शकत नाही. यायला कळणारच नाही ना की याचं का बरं देते असं म्हणतोय, पुण्य किती उरणार, हे पोचणंच शक्य नाही. ज्यावेळेस पोचलं तेव्हा बघू, आता तरी तर मला नाही वाटत काही चान्सेस. पण केदार, आता इतकं छान सगळा प्रवास सुरू आहे, आता सध्या काय सुरू आहे, आता काय करतोय छानसा, आमच्यासाठी काय आणतोयस? आता सध्या माझ्याकडे गझल कंपोजिशन्स तर आहेतच सुरू. माझ्याकडे एक छान प्रोग्राम तयार आहे, ज्या प्रोग्रामचं नाव आहे गझल भरारी कवितेसोबत. गझल भरारी, छान शब्द आहे हा. आपल्याला गगन भरारी माहिती असते, पण ह्याच्यात गझल आता भरारी येणार आहे. या दृष्टीने आम्ही या कार्यक्रमाची रचना गझल भरारी कवितेसोबत अशी केली आहे. माझ्या या कार्यक्रमामध्ये पंढरपूरचे ज्येष्ठ सुप्रसिद्ध शायर वैभव वसंतराव कुलकर्णी, अर्थात तो त्याचं नाव वैवकू असं लिहितो, तर वैवकू आहेत, अमिता पेठे पैठणकर आहेत, दास पाटील आहेत, असे अनेक शायर अनेक कवी आमच्या या कार्यक्रमात येत असतात. आणि आम्ही याचे अनेक कार्यक्रम ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत की जेणेकरून लोकांच्या समोर नवीन रचना, नवीन शब्द, नवीन शायरी कंपोज करून आणि वाचून थोडी मुशायऱ्याच्या दृष्टीने आणि थोडी गायकीच्या अंगाने सुद्धा लोकांच्या समोर येत राहील. तर असं हे माझं पुढचं प्रोडक्शन आहे. क्या बात आहे. हे सगळं तू म्हणजे पेटी घेऊन बसतोस आणि वैभवला बोलतोस, वैभव तू गझल लिहिवी, अशी काही प्रोसेस आहे की तुझ्याजवळ काही वेगळी प्रोसेस आहे म्हणजे चाल देण्याची? चाली तर आम्ही पेटी घेऊनच कंपोज करताना तर पेटी घेऊनच करावी लागते, किंवा चाल कंपोज होण्याची तर प्रोसेस फार मजेशीर आहे. चाल कुठे सुचेल हे सांगता येत नाही. हा, तुझी काय गंमत आहे त्याच्या मागे? कारण प्रत्येक जणाची मला वाटतं काहीतरी एक युनिक वे असतो ना चाल सुचायचा. निनिराळ्या शायरच्या किंवा कवींच्या कविता माझ्याकडे कन्सल्टिंगच्या डेस्कवरती असतात, म्हण घरी असतात, म्हण कारमध्ये असतात. तर दिवसभरात जर एखादी गझल आपण वाचलेली असेल तर ती डोक्यात फिरत असते. तुला अक्षरशः सांगतो, पेशंटला ट्रीटमेंट करताना सुद्धा मला चाल सुचलेली आहे. तर आजकाल या मोबाईलमुळे एक सोपं झालं की त्याच्यात रेकॉर्डर असतो, ती सुचलेली चाल आहे ती मनात थोडा वेळ ठेवायची आणि पेशंट गेला केबिनच्या बाहेर की पहिल्यांदा ती चाल रेकॉर्ड करून ठेवायची, जेणेकरून पुढचं कंपोजिशन आपल्याला करणं, त्याला एक बेस मिळाल्यानंतर सोपं जाईल. तर असं बरेचदा झालंय की मला एका करुणेतून चाल सुचलेली आहे. म्हणजे जसं गझलला एक करुणेची झालर असते, एक दुःखाची झालर असते, तसं बरेचदा पेशंटच मला चाली सुचवतो असं म्हटलंच तरी काही त्यात वावगं ठरलं. एखाद वेळेस चुकून प्रेस्क्रिप्शनच्या ऐवजी चारोळी जायची तिकडे. अरे असं सुद्धा झालंय की पेशंटनी बरेचदा हल्ली युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे डॉक्टर साहेब गाणी सुद्धा म्हणतात. मग पेशंट विचारतो कधी कधी, अहो तुम्ही डॉक्टर गाणी सुद्धा म्हणता, काय म्हणता नक्की? मग त्यांना त्यांची आवड लक्षात येते की आपल्याला त्यांना पण कविता आवडतायत ऐकायला. मग आम्ही पुस्तकं ठेवलेली असतात ओपीडी मध्ये, त्यांना भेट म्हणून देऊन टाकतो. बरेचदा असं होतं की प्रिस्क्रिप्शन मध्ये देता येत नाही म्हणून, पण बरेचदा आम्ही ऑफ द प्रिस्क्रिप्शन, ऑफ द रेकॉर्ड पेशंटला कथांचं पुस्तक, कवितांचं पुस्तक, गझलेचं पुस्तक देऊन सुद्धा त्यांना बरं वाटण्यामध्ये एक मोलाचा सहभाग त्याचा राहिलेला आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे मन आनंदी राहिल्यावरती आपोआप बॉडी तर शरीरात आनंद. वा मस्तच. मग तुला हेल्पच होते असं म्हणायचं की संगीताची तुझ्या मेडिकल फील्डमध्ये पण हेल्प होते. बरोबर. पण त्याचा ऍडव्हर्स काही इफेक्ट होतो का? म्हणजे एखादी गोष्ट तू गझलच्या अँगलमधनं, करुणेच्या अँगलमधनं बघत असताना पेशंट सोबत जास्तच अटॅच झालेला आहेस किंवा त्या सिच्युएशनमध्ये अडकून गेला असेल, त्याच्यामुळे काहीतरी चाली सुचत आहे, असं काही होतं का तुला? नाही, असं कधीच नाही झालं, कारण मनाची मूळ अवस्था ही आनंदी राहण्याची असते. क्या बात आहे. आणि आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींचा सहभागातून आपण फिरत असतो. क्या बात आहे. करिअर, पैसे कमवणे, गाण्याचे कार्यक्रम करणे, ह्या सगळ्या बाहेरून चिकटलेली फुलपट आहेत. त्याला मुळात आपण आनंदी राहण्यासाठी हे सगळे उपद्व्याप करतो आहोत. इव्हन आपण आज जो पॉडकास्ट करतो हा
लोकांना आनंद मिळण्यासाठी, लोकांना Exactly. नवीन विषय कळण्यासाठी म्हणून करतो क्या आहोत. बात. नाहीतर हा सगळा खटाटोप सगळी दुनिया का करत असावी. काय करत असेल. त्याच्यामुळे आनंदी राहण्यासाठी जर आपले हे सगळे प्रयत्न सुरू आहेत तर ह्याच्यातून बॅकफूटवरती येण्याची कधी तशी वेळ येत नाही. पण बरेचदा असं झालंय की पेशंटच स्वतः कधी कधी त्यातले कवी असतात, गायक असतात किंवा संगीतकार असतात, हे मला नंतर कळलेलं आहे. एका पेशंटला ट्रीटमेंट देताना असं झालं होतं की पेशंटला मी सलाईन लावत होतो. ओझोन ट्रीटमेंटमध्ये एक सलाईनचा उपचारांचा भाग असतो. ते सलाईन ट्रीटमेंट प्रिपेअर करून मी पेशंटला लावत असताना मी एक चाल गुणगुणत होतो आणि ती चाल गुणगुणताना मला त्या पेशंटनी थांबवलं आणि विचारलं की म्हटलं ही तुम्ही चाल गुणगुणता ही कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं हो, ही एका जुन्या सिरियलची टायटल सॉन्ग आहे, मी गुणगुणतो ते. तर त्या सिरियलचे लेखक आणि गीतकार हे समोर बसलेत म्हणजे. अरे वा. अरे बापरे, मी हबकलोच. म्हणजे मी ज्या लेडी पेशंटला ट्रीटमेंट देत होतो त्यांच्या मिस्टरांनी ती सिरियल आणि ते गाणं त्या सिरियलचं लिहिलेलं होतं. त्यामुळे मी अवाकच झालो. आणि त्या सिरियलचं नाव आहे साळसूद. साळसूद या सिरियलचं गाणं मी त्यावेळेला गुणगुणत होतो. का माझ्या डोक्यात ते आलं मलाही आठवत नाही आज. पण कोण कोणास्तव जगतो मरतो, कोण कोणास्तव सतत कष्ट तो, माणुसकीचा गहिवर येतो, ज्याला जेथे जसे सोयीचे, मना जगात नसते कुणी कुणाचे. असं मी काहीतरी ते गुणगुणत फिरत होतो आणि त्या बाईंनी मला अडवलं होतं. तर अशी ती गंमत आहे की तुम्हाला बरेचदा पेशंट किंवा ते नेटवर्कच तुमचं हळूहळू असं जमायला लागतं की तुमच्या आपल्या मॅग्नेटिक फोर्स प्रमाणे तीच लोक चिटकत जातात जी तुम्हाला म्युझिक किंवा कलेशी संबंधितच तुमचे पेशंट होतात. किंवा पेशंट संगीतकार होतो, पेशंट गायक होतो, पेशंट कवी होऊन जातो असं म्हणालाच तरी काय भावगे ठरणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. केदार, तुझ्यासोबत डिस्कशन करत असताना जर मी लाघवचा उल्लेख केला नाही तर मला रामाचा कोप फेस करावा लागेल असं वाटतं. मला खरंच ते गाण्याचं खूप कुतूहल आहे. माझ्या प्लेलिस्टमध्ये ते सकाळचं गाणं आहे आणि खूप लोकांचं, माझ्याच नाही, खूप लोकांच्या प्लेलिस्टमध्ये ते अगदी गुड मॉर्निंग सॉन्ग असतं. मला त्या गाण्याबद्दल सांग, त्याचा प्रवास सांग, इतकं व्हायरल कसं झालं, लोकांनी किती प्रेम केलं त्याच्यावरती, मला ते खरंच जाणून घ्यायचं. राघव लाघव. येस, राघव लाघव ही रचना अमित कुमार खातू यांची आहे. बरं. आणि त्यांनी ती रचना बऱ्याच वर्षांपूर्वी केली होती. अयोध्येमध्ये राम मंदिराचा शिलान्यास झाला आणि राममूर्तीचं ज्या दिवशी पूजन होणार होतं त्या दिवशी बरेचसे स्क्रोल होत होते, बरेचसे जुन्या रचना फेसबुकवरती फिरत होत्या. त्यात ही रचना माझ्या वाचनात आली आणि झालं असं की ती वाचता क्षणी मला त्याची सकाळच्या प्रहरी चाल सुचली. त्याच्यातल्या तारक तू या शब्दावरती मला पहिले शब्द त्याच्या आवडल्यामुळे चाल सुचली. ते शब्द असे होते की दशरथ नंदन राजस लोचन हे पुरुषोत्तम तारक तू, दशरथ नंदन राजस लोचन हे पुरुषोत्तम तारक तू, रघुकुल भूषण भक्त विभूषण भक्ती सुधारसदायक तू. वा वा वा. अगदी म्हणशील तर हे संस्कृत प्रचूर रचना आहे. पण ह्याला चाल सुचताना मला असं दिसायला लागलं की जणू प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये येत आहेत आणि येताना प्रजा जी आहे ती आनंदली आहे आणि आनंदी झालेल्या या प्रजेपैकी स्त्रियांनी, लहान मुलांनी गायलेलं हे वचन आहे. आणि त्याच्यात बालरामाचे अंश जेव्हा मोठ्या रामामध्ये दिसत आहेत त्यांना, तेव्हा त्यांनी बघितलेला जो राम आहे ते लहान मुलं सुद्धा त्यांना त्या दृष्टीने साथ घालतायत आणि त्याला म्हणतात की तू एवढा छान आहेस, तू तसा आहेस, तू असा आहेस आणि आम्हाला तू असा भासतोयस तू. तर ते राघव लाघव म्हणजे राघवाचं बालरूपाचं वर्णन या सगळ्या रचनेमध्ये, आभूषणं त्याची कोणती, त्याची कौतुकं किती सगळी केली या सगळ्या रचनेमध्ये आहेत. आणि झालं असं की ती रचना सकाळच्या प्रहरी सुचली आणि रचना करताना मला असं वाटलं होतं की बहुतेक मी आणि अजून एखादी सहगायिका घेऊन आम्ही ते लवकरात लवकर रेकॉर्ड करू. पण पुढे पुढे असं झालं ना की ही मला रचना पूर्ण स्त्री अंगानेच दिसायला लागली. त्याच्यामध्ये मी माझ्या गायकीचं अंग काढून घेतलं आणि ही रचना एक संगीतकार म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये राहिलो आणि एक फक्त सिग्नेचर लाईन जशी आपण म्हणते, अर्थात रामाच्या रचनेमध्ये आपण सिग्नेचर करण्यात काहीच अर्थ नाही, परंतु त्याच्यात हे राम आणि श्रीराम म्हणताना फक्त माझा आवाज मागे आहे. बाकी सगळी रचना ही सुप्रसिद्ध गायिका
अंजली मराठे यांनी गायलेली वा, आहे. वा, वा. सोबत त्यांच्या आसावरी गोडबोले आहेत. बरं. तर आसावरी गोडबोले आणि अंजली मराठे या दोघींच्याकडून त्या रचनेचं पूर्णत्व झालं. छान. आमोद कुलकर्णीच्या स्टुडिओमध्ये रचना कंपोज झाली आणि म्हणजे अरेंजमेंट झाली त्याची, आणि आम्ही ही आता युट्यूबवरती पण अवेलेबल आहे. हो. त्याचं हिंदी व्हर्जन पण आलंय. अरे वा. हिंदी व्हर्जन मी गायलंय, पण ते छोटं गायलो आम्ही, 2 कडव्यांचं केलं. मूळ रचना 5 कडव्यांची होती. अच्छा. तर त्याची चाल अशी झाली की हम्म. मी म्हटल्याप्रमाणे त्याची तारक तू या शब्दाला झाली पहिली चाल, हम्म. की तारक तू ही रचना पहिल्यांदा झाली. हम्म. मग बाकीचं स्ट्रक्चर झालं की दशरथ नंदन राजसलोचन. तू कसा आहेस? दशरथ नंदन राजसलोचन हे पुरुषोत्तम तारक तू. वा. रघुकुलभूषण भक्त विभूषण, रघुकुलभूषण भक्त विभूषण भक्ती सुधार सदायक तू. दशरथ नंदन राजसलोचन हे पुरुषोत्तम तारक तू. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर. आणि अजूनही आताही ऐकलं ते गाणं छान वाटतं, असं वाटतं सकाळ झाली. वा वा वा, खूप मजा आली. हे कवींबद्दल काही सांगू शकतोस? हे कवी कोण, कुठे राहतात, काय असतं? हे कवी पुण्यातच राहतात. अच्छा. हे अमित कुमार खातू असं या कवींचं नाव आहे. बरं. आणि ह्यांनी त्यांची ही रचना साधारण 30-35 वर्षापूर्वी केली होती. अरे बापरे. सज्जनगडला आपण जो दासबोध वाचतो हम्म. त्याचे ते खूप चांगले फॉलोअर आहेत. हम्म. आणि दासबोधाच्या रचना, दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या रचना, ह्यांचे ते खूप चांगले पाईक आहेत. हम्म. मी जेव्हा त्यांचा माझा असा विशेष परिचय नव्हता, हम्म. ही रचना स्क्रोल करताना माझ्या समोर आली आणि म्हटलं अरे एवढी छान रचना आहे, मग आपण शोधूया त्यांना कोण आहे. हम्म. मग त्यांचं नाव सापडलं. माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये नव्हते. मी त्यांना आमच्या कॉमन फ्रेंड लिस्टमधल्या 1-2 व्यक्तींना कॉन्टॅक्ट केला. म्हटलं मला साहेबांना भेटायचं आहे. मग अमित कुमार खातूंची भेट झाली आणि त्यांना ही रचना ऐकवली. ते म्हटले अरे ही खूप जुनी रचना मी करून लिहून ठेवलेली होती, ही स्क्रोल होत होत आली आहे फेसबुकवरती, पण तुम्हाला आवडत असेल तर हे कंपोज करा. आम्ही त्याला अगदी शिरसांगमध्ये ही आज्ञा पकडल्यासारखं पकडलं आणि ही अर्थात सगळी सेवा या भावाने आम्ही पुढे गेलो. वा. म्हणजे अगदी मंदिर बांधताना सुद्धा किंवा त्या राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेमध्ये आपण आपला खालीचा सहभाग का असेना हा आपण करूयात, या दृष्टीने आम्ही ही रचना अक्षरशः 15 दिवसामध्ये कंपोज करून रेकॉर्ड करून लोकांच्या समोर आणलेली आहे. इतकं सुंदर म्हणजे कंपोजिशन आहे ते. मी कधी पण येतो तेव्हा मला असं शांत प्रसन्न वाटतं. माझ्या मुलांना पण फार आवडतं. खूप सुंदर केदार. तर केदार, ॲट द एंड नोट, आपण आता इतक्या छान चर्चा केल्या, वेगवेगळे विषय हाताळले, पण तुला नवीन येणाऱ्या संगीतकारांना आणि जे मुलं आता खरंच गझल लिहित आहेत किंवा गझलला संगीत द्यायचा प्रयत्न करतात, त्यांना काही मेसेज, काही सजेशन द्यायचं आहे का, जेणेकरून ते हा प्रवास थांबवणार नाही, ते चालवतील, समोर ही प्रथा सुरू राहील, परंपरा सुरू राहील. तुझं काय सजेशन आहे त्यांच्यासाठी? मला असं वाटतं की प्रत्येक संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीने किंवा आर्ट फॉर्ममधल्या व्यक्तीने त्याचं सायन्स समजून घेणं आवश्यक आहे. वा. म्हणजे एक वाक्य मी मधल्या काळात बोलून गेलो होतो, टू डेव्हलप अन आर्ट देर इज अन सायन्स. म्हणजे कुठलीही कला डेव्हलप करण्यासाठी त्याचं एक शास्त्र आहे, बट टू यूज युअर सायन्स देर इज अन आर्ट. म्हणजे आपलं शास्त्र वापरण्यासाठी तुम्हाला पुन्हा कलेच्याकडेच वळावं लागतं. म्हणजे आपण खूप छान अभियांत्रिकेमध्ये शिकलेले इंजिनियर असो, मेडिकल प्रोफेशनमध्ये शिकलेले, वैद्यकीय प्रोफेशन घेतलेले कितीही चांगले डॉक्टर असलो तरी ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आहे, पेशंटने ते औषध व्यवस्थितपणे कसं रिसवलं पाहिजे, आपल्यामध्ये अंगी आणण्यासाठी त्याने बाळगण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सुचवणं, पेशंटला त्याचा हात धरून त्याचा सहचरी होऊन आपल्याला बरं करून त्याला समाजात पुन्हा आणून सोडायचं, ही जी एक भावना आहे ही तुम्हाला आर्टिस्ट असल्याशिवाय येऊ शकत नाही. नाहीतर मग तुम्ही कोरडे डॉक्टर होऊन बसता, कोरडे संगीतकार होऊन बसता. त्याच्यामुळे चांगल्या संगीतकाराने चांगलं वाचलं पण पाहिजे, चांगली नाटकं पण बघितली पाहिजेत, आपल्याला आपल्या परिक्षेत्राच्या थोडंसं बाहेर जाऊन आर्ट फॉर्म समजून घेतला पाहिजे. म्हणजे चित्र काढणं हे काही संगीतकाराचं पिंड नव्हे, पण चित्र काढण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्या चित्रांमधून पण तुम्हाला त्या एखाद्या स्ट्रोकमध्ये लक्षात येतं की अरे ही चाल, ही मिंड आहे, आपण जेव्हा एखादा स्ट्रोक मारतो तेव्हा. कारण या सगळ्या गोष्टींमधून मी गेलोय. मी शालेय शिक्षण घेत असताना
इलेव्हन्ट्री आणि इंटरमिजिएट या दोन्ही चित्रकलेच्या परीक्षा दिलेल्या आहेत. वा. आणि एका चित्राची प्रॅक्टिस करतानाच बाबांच्या एका मित्राने सांगितले की अरे हा गातोय, तुला लक्षात आलंय का? मी त्याही वेळेला गुणगुणत होतो वा, वा. आणि त्यातल्या काही हरकती घेऊन गात होतो. क्या त्यामुळे त्यावेळेला बाबांना क्लू मिळाला होता की हा बहुतेक गाणार आहे पुढे. हा. त्यामुळे त्यांनी पुढे अडवलं नाही मला की तू कार्यक्रम करणार आहेस, गाणी म्हणणार आहेस तर म्हण, पण मेडिकल प्रोफेशन पण सुरू ठेव. त्यामुळे हाच सल्ला माझा सगळ्यांना राहील की एखादी कलाक्षेत्रातली वाटचाल करताना तुम्हाला इतर कलाक्षेत्रातले सुद्धा परिभाषा माहिती पाहिजेत किंवा त्याची अंग माहिती पाहिजेत. अगदी त्याच्यामध्ये आपल्याला माहिरत हासिल करायची नसली तरी लेखकाला संगीतकार माहिती असला पाहिजे, संगीतकाराला लेखक असला पाहिजे, शायर माहिती असला पाहिजे, चित्रकार माहिती असला पाहिजे. थोडं थोडं अशा बैठकांमध्ये, अशा कार्यशाळांमध्ये एनरोल करून जात राहणं, अभ्यास म्हणून जात राहणं आणि पुन्हा पुन्हा विद्यार्थी होणं, हा पॉडकास्ट ऐकत राहणं हा पण एक हे फार महत्वाचं आहे. कारण आपला मूळ विषयच तो आहे. मॅजिकल म्हणजे बेसिकली सगळेच इन्स्ट्रुमेंटल, चित्रकला, सगळेच कला. हा, त्यामुळे ही सगळी जादू आहे. एका दृष्टीने म्हणशील तर हे मॅजिकल आहे सगळं. आणि ही जी जादू आहे ही आपल्या अंगात भिनत राहिली पाहिजे. तर तुम्हाला भेटत राहिलेली प्रत्येक व्यक्ती गायक किंवा काहीतरी शब्द देणारी व्यक्ती वाटू शकते. एखादी कथा तुम्हाला सापडते त्याच्यातनं, एखादी स्टोरी लाईन सापडू शकते, तुम्हाला बरं करण्याचं एखादं अंग सापडू शकतं त्याच्यातनं. त्याच्यामुळे समाजाला एका पद्धतीने बांधलेले आपण आहोत, आपण समाजाचा एक भाग आहोत. तर आपण समाजात राहूनच समाजाला बरं करणार आहोत ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने म्हणशील तर आपण सगळे बरेच करणारे डॉक्टर आहोत. तू पॉडकास्ट करणारा एखादा आर्टिस्ट आहेस, तर तसे असे सगळेच आर्टिस्ट आहेत, सगळेच कलाकार आहेत आणि सगळेच म्युझिशियन आहेत या दृष्टीने म्हटलं तर. पण आपल्याला त्याचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याला त्या दृष्टीने सगळ्या अंगांचा अभ्यास करत करत पुढे जायला पाहिजे. नाहीतर ते फार कोरडं होतं आणि शुष्क दिसत राहतं, मग त्याला पैलू पडत नाहीत आणि मग लोकांना ते पॉप्युलरिटीच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणं अवघड जातं. म्हणजे ते त्या प्रवाहात राहणं मुश्किल होऊन जातं. कारण सध्याचा प्रवाह बदलत चाललाय. आपण प्रवाहाच्या सोबत जर वळत नाही गेलो, त्या अंगांचा अभ्यास जर केला नाही, तर हे येणाऱ्या संगीतकारांना पुढच्या काळात अवघड जाईल. नुसतंच संगीत आणि नुसतंच गायकी या दृष्टीने जर आपण अभ्यास करत राहिलो तर ते पुढे जाणं मुश्किल जाईल. त्यामुळे त्यांना हाच माझा सल्ला राहील. क्या बात आहे डॉक्टर मणिशंकर. हा होता आजचा पॉडकास्ट. काय वाटतं MLM बद्दल? काय वाटतं MLMच्या पॉडकास्ट बद्दल? MLM ही सगळ्यांसाठी खूप चांगली प्लॅटफॉर्म देणारी आणि पॉप्युलरिटीच्या दृष्टीने घेऊन जाणारी ही चांगली माध्यमं ठरणार आहेत. आणि हा पॉडकास्ट त्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो, तुम्हाला सगळ्यांना पॉप्युलर करण्याच्या दृष्टीने नक्कीच एक संधी देतो असं मी म्हणेन. आणि मला आवडेल पुन्हा पुन्हा तुझ्या पॉडकास्टवरती यायला. खरं तर एक निराळं अंग म्हणजे मी 2007 साली सुरू केलेला जो अजून एक प्रवास आहे, ज्याचं नाव आहे ओझोन थेरपी, ज्याची तू सुरुवातीला उल्लेख केलास, तर त्या ओझोन थेरपीच्या बद्दल सुद्धा मला कधीतरी तुला येऊन भेटून सांगायला फार आवडेल. आपण तो खरंच एक एपिसोड पूर्ण करायला पाहिजे, कारण ते सायन्समधलं आर्ट आहे. आपण ते डेफिनेटली घ्यायला पाहिजे या पॉडकास्टमध्ये. पण तो विषय आपण नेक्स्ट एपिसोडसाठी डेफिनेटली ठेवू. सो थँक्यू सो मच डॉक्टर मणिशंकर, आज इथे आल्याबद्दल आणि आम्हाला तुमचा वेळ दिला आणि इतका सुंदर प्रवास आमच्यासमोर उलगडला. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद.